पाया पडजा कोणू कोणू धरी नाचवे देह भावे पूजी देह भावे अपरदा विठोबा पाया पडजा देह भावे पूजी ठोपार रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर खुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर खुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण संत कृपा झाली इमारत फळा आली इमारत फळा आली इमारत फळा आली संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया नामतयाचा किंकर तेने केला हा विस्तार तेने केला हा विस्तार तेने केला हा जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत खांब दिला भागवत जनार्दन
सावकाश भजन करा सावकाश भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा हो निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा निरूपण केले ज्ञान देवे रचला पाया हो उभारले देवालया हरिभक्तपरायण ननंद भजनी मंडळा पुढे म्हणतील त्यांना साथ मांडवीकर. संत कृपा झाली
ज्ञानदेव रचिला पाया
संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकरतेने केला से विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया विठाला श्री संतांची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या पट्ट शिष्या स्त्री संतांमध्ये एक अग्रणी असलेलं नाव संत बहिणाबाई शिवूरकर यांचा 6 चरणाचा वारकरी संप्रदायाच्या इमारतीला पूर्णत्व कसं आलं याचं चिंतन करणारा अभंग आहे विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी महत्वाचा परिहार द्यायचा तो असा त्र्यंबक निवास या नूतन वास्तूचा वास्तुशांती समारंभ गृहप्रवेश सोहळा आपल्या सर्वांचे जिव्हाळ्याचे असणारे भजनी मंडळातलं एक गोड व्यक्तिमत्व तुकाराम महाराज आणि सर्व गुणवान भजनी मंडळी बसलेल्यातही बाहेरगावून आलेली आणि गावातली सर्व प्रतिष्ठित पाहुणे मंडळी तुकाराम महाराजांच्या जिव्हाळ्याचे नातेसंबंधातले प्रेमातले सगळे आपण लोक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना नूतन ग्रहप्रवेशाच्या सद्भावना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आणि या नूतन ग्रहामध्ये त्यांना आयु आरोग्य स्थैर्य लाभावं सुख शांती समृद्धी लाभावी धनधान्याची समृद्धी व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्यासाठीचं हे कीर्तन विठाला घर सगळ्यांनाच पाहिजे दादा बरोबर आहे का आपण मूलभूत गरजा काय मानतो अन्न वस्त्र निवारा मला वाटतं ते जुना सिनेमा ह्याच्यामुळेच झाला काही रोटी कपडा और मकान रोटी म्हणजे अन्न कपडा म्हणजे वस्त्र आणि मकान म्हणजे निवारा अहो साधकासाठी सुद्धा सांगितलंय ना निर्वाहापुरते अन्न आच्छादन निर्वाह होईल एवढं अन्नही घेतलं पाहिजे आणि निर्वाह होईल एवढं घरही असलं पाहिजे गृहस्थी माणसासाठी तर ते आवश्यकच आहे त्याचं नावातच आलं ना ग्रह आश्रम कोणता आहे तो गृहस्थ त्यात गृह आलं ना मग घर आवश्यकच आहे देवादिकांना घर आहे मुंगीपासून हत्तीपर्यंत जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत आणि रंकापासून राजापर्यंत सगळ्यांना घर आहे आणि असलं पाहिजे रंका असला तरी घरातच आहे ना कोणी झोपडीत राहत असेल अहो भन भिकार सुद्धा घरातच आहे मी तर म्हणतो भिकाऱ्याचे घर आपल्यापेक्षा स्टँडर्ड आहे ते फक्त भीक मागण्या ते भीक म्हणजे एक व्यवसाय झालाय आता आळंदीमध्ये एक भिकारी मेलं महाराज त्याच्या खात्यावर 42 लाख सापडले पण मरण्यापूर्वी बिचाऱ्याने नॉमिनी करून गेलं होतं ते बरं झालं माझ्याकडे बघू नका मला नव्हतं केलं माऊलीचं संस्थान केलं होतं मग त्यानं सांगितलंच होतं मृत्यूपत्रात जिवंत आहे तोवर माझ्या दवाखान्याला लागतील तर पैसे ह्या खात्यातून काढल्या जावेत चेकवर सह्या केल्या होत्या 2-3 आणि चेक लिहितानाही तसा लिहिला होता सरळ सरळ दवाखान्याचा खर्च बँकेत गेल्यावर पण दुसऱ्या कोणाला काढता येऊन आणि माझ्या मृत्यू पश्चात हे सगळे पैसे ज्ञानेश्वर महाराज संस्थाननं ते चेक केलं 42 लाख निघाले घर आहे भिकाऱ्याला सुद्धा घर आहे रंकाला घर आहे रावाला घर आहे राजवाडा राजाचं घर आहे मुंगीला घर आहे मुंगीला नाही का घर कशात असतात मुंग्या वारुळामध्ये सापाला घर आहे हा भले ते आयता असेल म्हणूनच मन झाली आयत्या बिळात ना आयत्या असू द्या पण बिळात आहे ना
मग बीळ म्हणजे त्याचं घर आहे. सशांना घर आहे, घोरपडींना घर आहे, पशुपशवादिकांना घर आहे. घरट्यामध्ये चिमण्या राहतात, कावळे राहतात. आता कावळा स्वतःच बांधित नाही, दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतो. हो, ती कमालच आहे ना, ती काही साधी गोष्ट आहे का? तसं काही डोमकावळे आहेत. संन्यासी महाराजाच्या मरणावर टपूनच आहेत. हे मेला की ह्याचा वारसा मग होईल वा. हे कावळे दुसऱ्याच्या घरात आणि डोमकावळे दुसऱ्याच्या धर्मशाळेत. असं ज्याच्या त्याच्या घराच्या संकल्पना आहेत. आपल्याला देवांची घरं बघायची. इंद्राला घर आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, भगवंतानं गीतेत बोलले, तुम्ही पुण्यकर्म जर करत राहिले तर पुण्याच्या जोरावर तुम्हाला स्वर्ग नावाचं घर प्राप्त होईल. ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. आणि स्वर्ग नावाच्या घरात गेल्यावर तिथं काय काय मिळणार आहे, आहा, तिथलं वर्णनच अप्रतिम आहे महाराज. तिथं सडका आहेत, सडका डांबराच्या नाही. तुम्ही म्हणाल मग सिमेंटच्या, सिमेंटच्याही नाही. तिथं चिंतामणीच्या सडका आहेत. तिथं झाड आहेत, येड्या बाबळीचे नाही. तिथं कल्पतरूचे उद्यान आहेत. नुसते झाडं नाही, बागाचे बागा आहेत. तिथं खिल्लार आहेत, गायी नाही, कामधेनू. जिये गावी खिल्लारे कामधेनूंची. कल्पतरूच्या बागा आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत. रंभा उर्वशी मेनका सारख्या नृत्यांगना मनोरंजनासाठी आहेत. आणि 24 तास. मी असं केलं म्हणजे डोक्यात वेगळं आणू नका. प्यायला अमृत आहे. काय महाराज, काय कमी आहे त्या स्वर्गामध्ये? ते घर प्राप्त करून घेता येतं पुण्याच्या जोरावर. पण त्या घरातला एक धोका सांगतो. त्या घरात राहता येतं, पुण्य आहे तोवर. पुण्य सरलं की त्या घरातून हकालपट्टी केल्या जाते. थोडक्यात पुण्यक्षय अधोगती. थोडक्यात किरायाचं घर आहे म्हणा की ते. वा, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येवो लागती माघारे मृत्यू लोक. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. एवं त्रिधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. जाऊ द्या, एक एक घर थोडं थोडं सांगणार आहे. हे इंद्राचं घर झालं, त्याची अशी परिस्थिती आहे. माऊलींनी तर त्याच्या पुढं मामा इतकं गोड वर्णन केलं ज्ञानेश्वरीत. माऊली म्हटले, हे घर स्वर्ग बिर्ग जे आहे ते लक्ष्मीच्या दासीनं खेळता खेळता केलेले घरकुल आहेत. लक्ष्मीच्या दासीनं. आपल्या लहान पोरी खेळतात ना, हा, घरदार. जुन्या काळात घरदार म्हणायचे ना, आता ते खेळबांडे आलंय. लेकर कुठवर खेळतात, भूक लागत नाही तवर, किंवा त्या दोघी तिघीचे भांडणं होत नाही तवर. एकदा भांडणं झाले की त्या खेळाचा जुना शब्द काय, खेळमोड. खेळमोड. आणि ते पुन्हा मग कानाला हा धरून लेकर म्हणायचे ना, आऊ म्याऊ चाऊ म्याऊ पकालीचं पाणी पिऊ. आणि पुन्हा खेळ मोड, पिपळ फोड, पिपळ तोड. तसलंच आता ते मी हे का सांगितलं, तिथं वर घडलंय असं. सहज खेळायचं म्हणून लक्ष्मीच्या दासींनी असे घर उभे केले. त्या घराला नाव काय झालं, स्वर्ग. त्या खेळता करीती घरकुली. माऊली म्हटली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली तरी काय न होती बाहुली इंद्रादिक तयांची. त्या घरातला इंद्र म्हणजे त्या लेकरांचा बाहुला, आणि इंद्राची बायको म्हणजे बाहुली.
आणि रामबा उर्वशी म्हणजे पिले पिले लक्ष्मीच्या पुढे असतात ना ते भावलीचे पिले. आणि खेळ मोड झाला आणि त्यांनी मोडलं ते सगळं घरदार. ज्ञानोबाराय म्हटले त्यांनी खेळ मोड केला की महेंद्राचा रंक व्हायला वेळ लागत नाही. त्या नावडोनी जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्राचे रंक होती. असल्या घरात जाण्यात काय मजा आहे का? ज्ञानोबाराय म्हटले त्या घराची हाऊस ज्याला आहे ना त्याला ज्ञानोबारायांनी मूर्ख म्हटले. बघा, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे स्वर्ग नावाचं घर सुद्धा वारकऱ्यांसाठी चांगलं नाही. विठाला आता कोणाला नरकात जायचं असलं तर ती एक घरच आहे बुवा. आता आपण पत्रिकेला लिहितो कैलासवासी, वैकुंठ वासी, स्वर्गवासी किंवा स्वर्गीय. आता नरकवासी लोक लिहित नाहीत, पण लोक काही तिथं जात नाहीत. बहुतेक जास्तीत जास्त तर तिकडच जातात. यमाचा पाहुणा प्राणी हो, बऱ्याच लोकांना जाण्याचा प्रसंग येणार आहे. हरिविन जन्म नरकची पै जाणार. यमाचा पाहुणा, हरिविन जन्म जर गेला तर नरक नावाच्या घरात प्रवेश मिळेल. नरकातून हकालपट्टी होणार. चांगल्या ठिकाणाहून हाकलून द्यावं लागते. वाईट ठिकाणी जेवढं ठेवून घेता येईल तेवढं ठेवून घेतल्या जातं. चला, हे यमलोक म्हणजे पापी लोकांसाठी पुढचं घर आहे. स्वर्गलोक म्हणजे पापाच्या सापेक्ष असलेलं पुण्य करणाऱ्या लोकांसाठी घर आहे. त्याच्यावर एक घर आहे, त्याला सत्यलोक म्हणतात. ब्रह्मदेवाचं घर आहे, ते चांगलं घर आहे. पण त्या घरातलाही धोका आहे. ज्ञानोबारायांनी भगवंतानं सांगितलं, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन. त्याही घरात गेलेल्या माणसाची कधी ना कधी हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही. थोरिवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साटोपा, तोही पुनरावृत्तीची मापा शीग झाला. ब्रह्मदेवाचं घर आपल्याला राहायला मिळेल. कधी? 101 जन्मा, जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्मा आणून होय. 100 जन्म ब्रह्मकर्म. आता सांगणारे सांगून जातात की ब्राह्मणाच्या घरी जन्माला यायचं आणि ब्रह्मकर्म करायचं. असं नाही, फक्त ब्रह्मकर्म करायचं. तुम्ही ब्रह्मकर्म केलं की ब्राह्मण झालात. ब्राह्मण म्हणून जन्माला यायचं नसतं, ब्राह्मण व्हायचं असतं. वाक्य पुन्हा आहे का? ब्राह्मण म्हणून जन्माला यायचं नसतं, कर्तृत्वानं ब्राह्मण व्हायचं असतं. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. हा, ज्याला ब्रह्म जाणण्याची जिज्ञासा निर्माण झाली त्यानं ब्राह्मणत्वाच्या दिशेनं प्रवास सुरू केला. एक. दुसरं एक मनुस्मृतीतलं सूत्र आहे, जन्मात जायते क्षूद्रहा संस्कारात द्विज उच्यते. जन्म ज्याचा झाला ते सगळे क्षुद्रच आहेत. ज्याला मातेच्या गर्भाचा स्पर्श झाला
आणि यवनी स्पर्शातून ज्याचा जन्म झाला ते सगळे क्षुद्र आहेत. आणि 9 महिने काय लय चांगलं वातावरण आहे होय. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी 9 मास वरी जन्म जन्मोनी. ती सगळी प्रमाण तुमच्या पाठ आहेत. किती किती विष्टालेप चौकडे नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे. असल्या घाणीत 9 महिने राहिलेल्याला तुम्ही पवित्र म्हणता काय? ह्या घाणीत जे राहून आले ते सगळे क्षुद्रच आहेत. महाक्षुद्र द्विज कधी झाला? संस्कारात. जपे हरी नाम बीज तोची वर्णामाजे द्विज तोची वर्णामाजे द्विज. जपे हरी नामाचे तोची वर्णामाजे द्विज तोची वर्णामाजे जपे हरिनाम बीज तोची वर्णा माझी द्विज. एकतर नामचिंतन 13 कोटी व्हावं झाला द्विज, नाही तर उपनयन करून घ्यावं. 3ही वर्णांना तो अधिकार दिलाय. ब्राह्मणाला जसा आहे तसा क्षत्रियाला आहे, वैश्याला आहे. उपनयन याचा अर्थ गुरु घरी जाणं, केशवपन करणं, गुरुकडून गुरुमंत्र घेणं, गुरु दीक्षा घेणं आणि त्या गुप्त मंत्राचा दररोज पाठ करून 13 कोटी पर्यंत त्या मंत्राचा जाप करणं. संस्कारात द्विज उच्चते. असं कर्म एक जन्म नाही 100 जन्म केलं की त्याला सत्यलोक नावाच्या घरात प्रवेश मिळाला. पण तो प्रवेशही एक ना एक दिवस तिथूनही हकालपट्टी आहे. आता त्याच्या वरचे 2 घर आहेत. एक कैलास नावाचं घर आहे आणि दुसरं वैकुंठ नावाचं घर आहे. शिवभक्तांना कैलास घरात प्रवेश मिळेल आणि विष्णू भक्तांना वैकुंठ घरात जाऊ द्या. तितक्या लांब कशाला जायचं? रोज तुम्ही हरिपाठ करा, दररोज हरिपाठ करा, त्याला सुद्धा वैकुंठ घरात प्रवेश मिळणार आहे. वैकुंठ भुवनी घर वैकुंठ भुवनी घर केले. आणि त्या चंड भिल्लाची कथा ऐकतो ना आपण. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला. पाण्याच्या निमित्तानं त्या शिकारीच्या निमित्तानं बसलेल्याला कैलास, हे वरचे घर आहेत. आता सत्यलोकापर्यंतच्या घराचं जाऊ द्या, तिथून हकालपट्टी आहे. ह्या 2 घरातून हकालपट्टी होणार नाही. त्यात आपल्याला वारकरी संप्रदायाचं वैकुंठ घर महत्वाचं आहे. त्याच्यातले विशेष सांगतो. आता त्या घरात प्रवेश झाल्यावर सगळ्यात पहिलं आपल्या जवळ वाईट लोक सोडा, जगातली दुसरी कुठलीच वस्तू येणार नाही. फक्त एकच बुवा येणार, लक्ष्मी वल्लभ. जेने वैकुंठ भवन घर केले त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ. आणखी एक खासियत आहे त्या घरात गेल्यावर, देवाच्या जवळ बसायची संधी मिळेल आणि बसताना चतुर्भुज होऊन बसायची वेळ येईल. चतुर्भुज नर, हे सगळं हरिपाठातच आलंय. त्या घराचं वर्णन. चतुर्भुज होता येईल, लक्ष्मी वल्लभाजवळ जाता येईल आणि वैकुंठात राहता येईल. पण आमच्या वारकऱ्यांनी ते घर सुद्धा नाकारले. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. देवाची नामदेवरायाची तक्रार आहे. नामदेवराय म्हणतात माझी वैकुंठाला जाण्याची इच्छा नाही.
देव म्हणले ना मी असं करू नको, अरे माझा बंगला आहे तो, आणि तू चक्क माझ्या बंगल्यात यायचं नाही म्हणतोय. हो का, स्वाभिमानी माणूस असला ना त्याचं एक वाक्य असते, हे बघ 2 कोटीचा असू दे नाही तर 10 कोटीचा असू दे, तुझं तुला लक लाभ. असल्या घराकडे ढुंकून सुद्धा बघत नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानास, आहे तया सुखानास, भूत हारस, कथा काळी नामास, भूत हारस, कथा ते तुझ्या मोठ्या घराच्या फुशारक्या आम्हाला सांगू नको. आमच्या दृष्टीनं एकच ठरलंय, नको वैकुंठीचा वास. देव म्हणले नको, खरंय जाणार नाही, खरंय पण माझं घर आहे हे तर ध्यानात ठेव. तू चक्क माझ्या घराला. नामदेवराय म्हणले माझं 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 माझं, लय नको त्याचा शानपणा सांगू, आम्हाला माहित आहे वैकुंठ खोपट, जुनाट झोपडी. तुझ्या खोपट्याचं आणि तुझ्या झोपड्याचं आम्हाला कौतुक सांगायचं नाही. देव म्हणले बरं जाऊ दे, कसं का असं ना, माझं आहे ना, मग माझ्या घरात तुला काय अडचण आहे. नामदेवराने अडचण सांगितली, वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उघ्याची बैसावे मौन निरू. ज्या घरामध्ये टाळ वाजवता येणार नाही, ज्या घरामध्ये मृदंगाचे स्वर कानावर पडणार नाही, ज्या घरात विना वाजल्या जाणार नाही, ज्या घरात भजन होणार नाही, काकडा होणार नाही, कीर्तन होणार नाही, जागर होणार नाही, हाताची घडी, असल्या घराला काय काडी लावायची काय. आम्हाला वारकऱ्यांना काकडा केल्याशिवाय सकाळी नाश्ता जात नाही. आम्हाला वारकऱ्याला गाथा भजन केल्याशिवाय दुपारचं जेवण जात नाही. संध्याकाळचा हरिपाठ केल्याशिवाय भूक लागत नाही, आणि रात्रीचं कीर्तन जागर केल्याशिवाय झोप लागत. आणि तू आम्हाला सांगतोय तिथे या हाताची घडी करा आणि तोंडाची बोट, जमणार नाही. वैकुंठ घर आहे, देवाचं आहे, सुंदर आहे, पण आमच्या वारकरी संतांनी ते नाकारलंय. विठाला वारकऱ्यांनी वैकुंठ नाकारलंय, आणि सत्य लोकांपर्यंत गेलेल्यांनी तिथलं सोडून खाली यायचा विचार केला. तिथलेच लोक खाली यायची भाषा करतात, तिथं आपण कशाला जावं गर्दा करायला. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तेवरच्या सगळ्याचं हेच म्हणणं आहे, आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. ब्रह्मादिक याचीच आस करतात, स्वर्गीची अमर इथंच येण्याची भाषा करतात, आणि वैकुंठात जायला संत नको म्हणतात. विठाला माता ऐका, घर वैकुंठातलं नको, घर कैलासातलं नको, घर सत्य लोकातलं नको, घर स्वर्ग आणि नरकातलं नको. घर कुठं पाहिजे? ज्ञानदेवा घर सिद्धानंदी, शाबास. ज्ञानदेवा
अनंत भक्त रासी तारिले वानर. ज्ञानदेवा घर निरंजने आम्ही बांधिले परेहुनी परते घर तेथे राहू. आता हे आपल्या संतांच्या घराच्या संकल्पना आहे. पण इथवर आलो. या पाटील इकडे पाटलांना द्या जागा. मी पाटील का म्हणलं माहितीये का, हे पाहुणे जे आलेत ना सगळे ह्यांना लिंबाजी पाटील म्हणतात. जुन्नर तालुका पारगाव दादा फार फार त्या भागातली प्रतिष्ठित मंडळी आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वजनदार मंडळी आहेत. आणि हा आपले भजनी मंडळ आंतरवेलीकर आबा, आपले लिंबाजी मामा, तुकाराम महाराज, शिवदास महाराज, चक्कर आली काय बस काय, शिवदास महाराज, आपल्या बंकट तात्यापासून ही सगळी मंडळी. किती वर्ष झाले सेट? आता 40 वर्ष झालं हे त्यांचा सप्ताह पार पाडतात महाराज. आता कधी 10ला सुरुवात असेल, 5 नोव्हेंबरला सुरुवात, 5 नोव्हेंबर ते 50वा सुवर्ण महोत्सव आहे. आणि ह्या आपल्या गुणवान मंडळीवर त्यांचं प्रेम आहे. आणि तिथून येतात महाराज. बऱ्याच वेळेला आले, नेहमीच येतात. मागं तात्या आपल्याकडे आजीच्या कार्यक्रमाला मध्ये तुमच्याकडे आले होते. आता ह्या कार्यक्रमाला खास हे प्रेम आहे महाराज. आपल्या वारकऱ्यांनी काय कमवलं तर हे कमवलं, हे जीवाभावाचे माणसं कमवलेत. कुठं जुन्नर तालुका ते पहाटे निघाले असतील किमान 4 वाजता, 4-5 वाजता. आणि बरं आले ते थेट इथं नाही, सगळा परिसर फिरून आले. मधुबाला भेटून आले तिकडं. तुमचं रिपोर्टिंग सगळं आहे माझ्याकडं. मधुबाकडे जाऊन आले, आबाकडे जाऊन आले, सगळ्याच्या गाठी भेटी घेऊन मग आता म्हणले शेवट तुका झाला शे कळस. तुकाचं घर आणि तुकाचं कीर्तन. दोन्ही कार्यक्रमाला हजेरी. सगळीच मंडळी 10-12 जण गाडी भरून सगळे आलेत. हे आमच्या परिसरामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बरं सध्या फार धकाधकीचा मामा काळ आहे. ते जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. तरी एवढ्या धकाधकीतून आलेत. काळजी करू नका, सगळ्या वारकऱ्याचा आशीर्वाद घेऊन जा. गुलाल आपलाच. चिन्ह कोणतं बी घ्या, आम्हाला काय नाही. वारकरी निवडून आले बस झाले. कुठल्या का चिन्हावर येणार, वारकरी निवडून आले महत्वाचं आहे. सगळी मंडळी प्रेमातली आहे आणि आवडीनं येतात. हे आपल्या मंडळीसाठी त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. विठाला 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 संतांची घरं झाली, पशुपशवादिकांची घरं, देवादिकांची घरं. मी फक्त आज घर सांगणार आहे दादा, बरं का. हां, मी घर सांगताना तुम्हाला घर लागली तरी चालेल. सांगायचं आज घराच्या बाहेर जायचंच नाही. आज मुंगीपासून हत्तीपर्यंत घर पाहिलं आपण, रंकापासून राजापर्यंत घर पाहिलं आणि जीवापासून ब्रह्मदेवापर्यंतची घरं पाहिली. आता मृत्यू लोकातलं आपल्याला हे घर पाहायचंय. याच्यातही 2 संकल्पना आहेत. एक हाडामांसाचं घर आहे आणि दुसरं विटा सिमेंटचं घर आहे. ऐका, आत्मस्वरूपाला राहण्यासाठी हाडामांसाचं घर आहे आणि हाडामांसाच्या देहाला राहण्यासाठी विटा मातीचं घर आहे. विठाला 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 विठाला. हे सुद्धा घरच आहे. कैसे घरात घर गेले ओले मृत्तिकेचे मंदिर. हे लय महत्वाचं आहे पुढचं. बघा तुम्ही, घरामधलं धान्य सुरक्षित राहावं, घरामधली सगळी कपडा लत्ता सुरक्षित राहावा, तर घराला उंदर लागले नाही. जर चुकून हुकून लागले तर त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. व्यवहार कळतो ना हा महाराज, लागूच नाही. उंदर घुस लागल्यास तर विचारूच नका. पण उंदर तरी काही साधी गोष्ट आहे का महाराज? माझा ओळखीचा एक माजी मंत्री आहे, उंदराने पैसे कुरतडले महाराज, नोटा कुरतडल्या. मी सहज विचारलं किती कुरतडल्या, म्हणले 1.5 कोटी होत्या. कुरतडायला लागल्यावर काय महाराज, ते कागदपत्र विचार करणार नाही, पैशाचा विचार करणार नाही, उंदरच आहेत. तसं हे घर सुरक्षित ठेवायचं असेल तर 6 उंदरांचा बंदोबस्त केला पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार.
येत आडवावया आले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकार असे. सगळ्यात खतरनाक उंदीर आहे अहंकार. बंदोबस्त अगोदर त्याचा करायचा, मागचे 5 पिले कुठं जात नाहीत. आपल्या माग उलट झालंय, पहिलं आपल्याला धाकट माग आपल्या नादाला लागलं तर सुधरू देत नाही. कामाजी कोतवाले आणि नाडिले बहुतासी. हरिहराची आबरू घेतो भय नाही. हे अहंकार नावाचं पहिलं त्याची मानगुट धरा. अहंकारामुळेच आहे सगळं. लोभ अहंकारामुळेच आहे, काम अहंकारामुळेच आहे, क्रोध अहंकारामुळेच आहे. अहंकार म्हणजे गर्व, अभिमान. आपल्या सोप्या भाषेत सांगू का, फुगीरपणा. मला कळत नाही आपल्याकडे काय आहे फुगीरपणा करण्यासारखं. आता मी महाराष्ट्रभर फिरतो बरं का, नाशिक भागातही जातो, पुणे भागातही जातो. सगळ्यात सुजलाम सुफलाम परिसर मला यांचा वाटतो. उषा पायथ्याला पाणी महाराज, 50-50 एकरामध्ये ऊसन भाजीपाला आहे. वर्षाकाठी कोट्यावधीमध्ये खेळतात माणसं, तरी सुद्धा पाय जमिनीवर आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो, आपल्या भागात जर सगळेच करोडपती झाले तर रस्त्यानं नीट चालायचे नाहीत महाराज. कसला महाराज म्हणते, तुकाराम महाराज आहे होय. नम्रता शिकायची महाराज. आणि हे मी काय कमी आहे का? अरे हो बाबा, तू कमी नाही, पण तोही काही कमी नाही ना. एक गोड वाक्य सांगू का, हे अहंकार इगो म्हणतो ना, इगो, या इगोला बाजारात 4 आण्याला सुद्धा कोणी विचारित नाही. कोण मोठं आहे, आपण किती मोठे आहोत हा विचारच करायचा नाही. आपल्याला किती नम्र राहता येतं हा विचार करायचा. विठाला विठाला. देह नावाचं घर आहे आणि या देहाला राहण्याकरता जे बांधायचंय ते विटा मातीचं घर आहे. आता त्या घरावर बोलायचंय आपल्याला थोडं. हे घर उभं झालं ना, आता या घरात काय असावं. एक आधुनिक फार गोड ओळी आहेत पहा, घराघरात लिहिलेल्या असतात. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. नात्यांचा बाजार भरवण्यापेक्षा प्रेमाचा पाझर असलेली माणसं घरात निर्माण करता आली पाहिजे. विठाला विठाला. विठाला विठाला. घर बांधण्याबद्दल संतांचा आक्षेप नाही, घरात राहण्याबद्दल संतांचा आक्षेप नाही. उलट घरात राहून परमार्थ करावा ही संतांची अपेक्षा आहे. मी पटवून देतो तुम्हाला. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, परमपद परमपद बळ वैराग्या. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, वैराग्याचे बळ परमपद आहे, पण ते परमपद आश्रम बळाच्या जोरावर मिळवता येतं. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. काय झालंय, प्रपंच, व्यवहार, संसार आणि मानवी जीवन अगदी सहज जगता येईल एवढं चांगलंय. गुंता आपण वाढवलाय. मी नेहमी सांगतो, काल भाऊबीज झाली ना, करदुडे घेतले सगळ्यांनी. आता करदुडा घेताना आपण 2 तरी घेतो. बहिणीला वाटतंय भाऊ जरा झालाय आता लांब लांब बघून आणावं, आणि 8 पदर तरी होत म्हणून 2 करदुडे देते बहीण. आणि नेमकं हे बहिणीनं व्यवस्थित करून दिलेले असतात, पण हातात घेऊन काय घोटाळा करते की एकाच ठिकाणी गुंता ठेवते.
आणि ते गुंता काढवायला 2 तास बेजार होतोय. तर गुंता फार नसतो, एखाद्या ठिकाणी कुठंतरी धाग्यात धागा गुंतलेला असतो. तेवढा लक्षात आला तर गुंता 1 मिनिटात सुटणार आहे. पण नेमका आपला हात तिथं जात नाही. आपण गुंता सोडवतो का वाढवतो? मी हे करदुड्याचं सांगणं झालो, जीवनाचं चाललंय आपलं. मानवी देह गुंता सोडवण्यासाठी मिळालाय, आपण त्याच्यातून गुंता वाढवलाय. ज्याची तुझा गुंती ते तुझं मोकाले ते अंती ते मन मोकाले ते अंती ते तुझं मोकाले ते अंती ज्याने तुझा गुंती ते तुझं मोकाले ते अंती ते तुझं मोकाले ते अंती ते तुझं मोकाले. ज्याच्यात आपण गुंतलोय तेच आपल्याला गुंतवते, हे ध्यानात ठेवा. आणि एक शेवटला मोकळं सोडून देते. मला गुंता सांगायचा, ते आपण शेतकरी आहेत सगळे, ते शेवटला गाठ मारतेत बघा. एका धाग्यावरच ती गाठ असते, तेवढा वाढला की गाठ सुटते. कसली गाठ? सरगाठ. सरगाठीचं गणित फार सोपं आहे. फक्त जो धागा वडायचा आहे तो हातात आला पाहिजे. तो वडला की सरगाठ. आपण 3 तास बेजार होतो आणि त्याच धाग्याला हात लावित नाहीत. आता खताच्या बियाच्या पिशव्या आल्यात, त्याचंही तसंच आहे. एक दोरा हातात आला ना, हलक्या हातानं वडलं की सगळं पोतं मोकळं. आपण चाकून फाडायलो, फाडून फाडून पोत्याचा सत्यानाश करायलो, तरी ती गाठ सुटणार का? आपण धागे हातात घेतलेत पण दुसरेच. व्यावहारिक जीवन जगत असताना धागा प्रेमाचा हातात आला पाहिजे. प्रेमाचा धागा हातात आला की प्रपंचाचा गुंता सुटायला वेळ लागत नाही. विठाला गोड वाक्य ऐका. जीवनामध्ये मोजकेच माणसं असावेत, पण ते तुमच्याशी एकनिष्ठ असावेत. खंडीभर गोळा करण्यात काय मजा आहे महाराज? प्रसंग पडल्यावर उभे राहणारे. जीवनामध्ये फार मित्र नसू द्या, 2च असावेत. एक कृष्णासारखा आणि दुसरा कर्णासारखा. स्वतः हातात शस्त्र न घेता आपल्या मित्राला विजय मिळवून देणारा कृष्ण तरी मित्र असावा, किंवा आपल्या मित्राच्या 1000 चुका माहीत असताना मरेपर्यंत त्या मित्राची साथ न सोडणारा कर्ण तरी मित्र असावा. प्रेमच करायचं ना महाराज, गुणदोषा सकट करता आलं पाहिजे. गुणांवर प्रेम तर वैरी पण करल हो. तुमच्यात दोष आहेत आणि ते माहीत असताना सुद्धा तुमच्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारा पाहिजे. दुर्योधन अधर्मी आहे, कर्णाला कळत नसेल का? दुर्योधन चुकतोय, दुर्योधन गुन्हेगार आहे, दुर्योधन अन्याय करतोय, हे सगळं कर्णाला कळतंय. तरीही कर्ण सगळं मागं टाकतोय. कर्णाला एकच नातं माहित आहे, दुर्योधन माझा मित्र आहे आणि ते मैत्रीचं नातं मला जपायचंय. बर, ही मैत्री फोडायचा प्रयत्न जगाच्या बापानं केलाय. साक्षात भगवान कर्णाला जाऊन भेटतात. महाभारतीय युद्ध समोर आलंय. आता 2 दिवसावर युद्ध आलंय. रात्रीच्या वेळेला कर्ण गाठला एकटा देवानं आणि सांगितलं, फक्त तू गाड्या घेऊन 42 घेऊन ये, तुलाच मुख्यमंत्री करतो. हेच आहे ते, त्यावेळेचं पण हेच आहे. देव तर म्हणतोय तू 42 पण आणू नको, तू फक्त एकटा ये, तू एकटा ये. फक्त उद्या तुझ्या ध्वजावरचा, रथावरचा ध्वज बदल, माझ्या म्हणजेच पांडवांच्या पक्षात ये. अरे तू थोरला पांडव आहेस. ऑफर काय दिली आहे बघा, ऑफर काय दिली आहे. अरे मुख्यमंत्रीपद काय घेऊन बसलात? हस्तिनापूरचा म्हणजे उभ्या हिंदुस्थानचा चक्रवर्ती सम्राट. उद्या पांडवांचा विजय होणार आहे, कारण मी पांडवांच्या बाजूने आहे. आणि पांडवांचा विजय झाल्यानंतर थोरला पांडव म्हणून मी तुला गादीवर बसवणार आहे आणि 5 पांडव तुझ्या सेवेमध्ये आणणार आहे. बघा बरं महाराज, मंत्रिमंडळात मंत्री कोण आहेत? धर्मराज, भीमराव, अर्जुन, नकुल, सहदेव हे मंत्री होणार आहेत. आणि पंतप्रधान कोणाला करायचंय?
कर्णाला. आणि ऑफर कोणी दिली आहे? अमित शहानं नाही, जगाच्या बापानं ऑफर दिली आहे. आणि तरी कर्ण म्हणतोय देवा मलाही सगळं मान्य आहे, पण ज्या दिवशी ह्या कर्णाला जगानं सारथ्याचा पुत्र म्हणून हिनवलं त्या दिवशी या कर्णाच्या डोक्यावर राजमुकुट ठेवून एका क्षणामध्ये अंग देशाचा राजा म्हणून दुर्योधनानं गौरवान्वित केलं. आणि ज्या दुर्योधनानं मला राजा केलं त्याला मतदानाच्या आदल्या दिवशी फसवू का रे? अरे मी काय 2025चा पुढारी का? एका रात्रीत फिरायला मी कर्ण देवा. उद्या मेलो तरी चालेल पण दुर्योधनाच्या बाजूचा म्हणून मरेल. एकच मित्र जीवनात असा असावा. गृहस्थी जीवन जगत असताना 2 जाऊ द्या, त्याच्यापेक्षा एक मित्र असू द्या. सुखामध्ये तुमच्या पाठीमाग गेला पाहिजे आणि दुःखामध्ये तुमच्या समोर उभा राहिला पाहिजे. दुनिया बैमान आहे महाराज. आनंदाच्या प्रसंगाला ती पुढे येते आणि दुःखाच्या प्रसंगाला ती पाठीमाग जाते. निरीक्षण करा तुम्ही, वरातीत नाचायला लोक पुढं असतात आणि मौतीत चालायला लोक पाठीमागं असतात. दुःखात तुम्हाला एकट्याला सोडतील आणि आनंदाचे वाटेकरी सगळे होतील. गुलाल तुम्हाला लागू द्या, माझ्यामुळं लागला म्हणणारे शेकड्यानं असतील आणि 4-2 मतानं तुम्ही तुमची सीट जाऊ द्या, एक जवळ फिरकणार नाही. म्हणून सुखात सगळे असतात, दुःखामध्ये साथ न सोडणारा एक तरी मित्र गृहस्थी जीवनात असला पाहिजे. विठाल मी श्लोक सांगून जातो तुम्हाला. सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदुभाष. मानवी जीवनाचे हे धोतक आहे. आनंद, ज्या घरात घर बांधलं त्याच्यात आनंद मिळवायचा ना, मग आनंदासाठी ह्या गोष्टी लागतात. सुताश्च सुधिया. सगळ्यात महत्वाची तुमची प्रॉपर्टी आज्ञाधारक मुलं. भगवान बाबा तेच सांगून गेले, एकरं विकापन लेकरं. आता असं म्हणायची वेळ आली, नुसते शिकवा नाही, चांगले शिकवा. शिक्षित वेगळं आणि सुशिक्षित वेगळं. डिग्र्यांच्या पिळोट्या मिळवण्यासाठी शिकणं हे शिक्षित होणं आहे आणि संस्काराचं जतन करत करत शिक्षण घेणं हे सुशिक्षित होणं आहे. विठाल मग घरामध्ये हे सगळं लागतं. त्याच्याबरोबर आतिथ्यम शिवपूजनम मिष्ठान्नम पानम ग्रहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. अतिथीचं येणं जाणं असावं महाराज. जुना काळ आठवा तुम्ही. पाहुणा आला की आनंद हो. गुळाचा खडा, तांब्या भरून पाणी, ह्या काळ पाहिलेली लोक आहेत आपण. आता शहरी संस्कृती वाढली, लोक नागरी झाले. नगरवासी झाल्यामुळे नागरी झाले आणि नागरी लोक चतुर झाले. पाहुणा दारात बाई मधून सांगते ते घरी नाही येत. पाहुणा जर बेशरम असेल तर म्हणते नसू द्या, ते येईपर्यंत थांबतोच मी. पाहुणाच म्हणतो चहा ठेवा 2 कप. हे बेशरमपणाचं लक्षण झालं. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येतात. 2 तास पाहुणा घरात गप्पा मारतो, 2 तासानंतर बरं येतो म्हणून निघतो, दारातून बाहेर येतो, बूट पायात घालतो आणि मग बाई म्हणते हे चहा घेतला असता, लाव काढी तो ह्या चहाला. आतिथ्यम शिवपूजनम. एक भावना बघा, आज तुकोबारायांनी घर बांधलंय, आपण सगळ्यांनी बांधलंय. एक भावनेनं जगायचं महाराज. हे घर माझं नाही, हे घर देवाचं आहे. हे घर देवाचं आहे आणि देवाच्या घरात देवाच्या परवानगीनं मी राहतोय. आपण स्वतःसाठी बांधण्यापेक्षा देवासाठी म्हणून बांधावं. स्वतःसाठी 5 खोल्या बांधतोय, देवासाठी 1 बांधा ना. त्याला देवघर म्हणा आणि त्या घराचा मालक त्याला ठरवा. गीतेत भगवंतानं सांगितलंय महाराज, ज्या घरातला स्वयंपाक देवाला नैवेद्य न दाखवता खाल्ल्या जातो त्या घरातल्या लोकांनी देवाच्या घरी दरोडा टाकलेला असतो. देवाचे शब्द आहेत हे. देव म्हणतो माझा प्रसाद म्हणून तुम्ही
अन्न ग्रहण केलं पाहिजे. घराचा मालक त्याला बनवा, त्याला देव घरात बसवा. हे घर त्याचं आहे म्हणून या घरात शिजलेल्या अन्नाचा पहिला घास हा त्याच्यासाठी आहे आणि त्याचा प्रसाद आम्ही कुटुंबवासी सेवन करणार आहोत. आता आपण काय वारकरी माणसं आहे, आपल्यासाठी बोलायची गरज नाही, पण काही लोकांसाठी अवश्य बोलावं लागतं ह्या गोष्टी. जर घर आम्ही देवासाठी बांधतोय आणि घराचा मालक देवाला ठरवतोय तर त्या घरामध्ये एखाद्या जीवाची हत्या करून ते जीवाचं मांस आपल्या चुलीत गॅसवर शिजवल्या जावं का? ही काळाची गरज आहे. घर आम्ही देवासाठी बांधतोय आणि त्या घरात देवाला प्रमुख म्हणून बसवलंय तर त्या घरामध्ये कुठल्या जीवाची हत्या झाली नाही पाहिजे आणि त्या जीवाला आपल्या पूर्ण ब्रह्म शिजवल्या जाणाऱ्या गॅसवर ठेवलं नाही पाहिजे. कारण शिवपूजनम मिष्ठान्नम पानम ग्रहे, मिष्ठान्नाचं भोजन त्या घरात असावं. साधो संगम उपासतेही सततम धन्यो ग्रहस्थाश्रम. सगळं असताना साधूची संगती. आपल्या घरी साधू संतांचं नित्य उठणं बसणं असावं. एक सूत्र आहे, नित्यम सज्जन संपर्कात विवेक उपजायते. सज्जनांच्या सहवासात नित्यवास केल्यानं आपल्या विवेकामध्ये वृद्धी होते आणि आपले सद्विचार वाढतात. आजवरचं निरीक्षण पहा महाराज, ज्याचा सल्लागार सज्जन माणूस आहे त्याचं उभ्या आयुष्यात कधी नुकसान झालं नाही. अजून एक व्यावहारिक नातं सांगून जाईल महाराज. आयुष्यभर भावाचं पटत नसू द्या, पण संकटाच्या वेळेला भावाचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आयुष्यभर त्याचं तुमचं बिघडलेलं असू द्या, पण वाईट परिस्थितीत सल्ला घेताना भावाचा घ्या. तो वाईट परिस्थितीत वाईट सल्ला कधीच देणार नाही. त्याच्या सल्ल्यानं झालं तर तुमचं चांगलंच होईल. व्यावहारिक ह्या घरामध्ये हे सगळं पाहिजे हो. नुसती घरं बांधायची याच्यासाठी नाही, ह्या घरात हे सगळं सांभाळून साधू संघ आवश्यक आहे. आणि साधू संघ का आवश्यक आहे? जोपर्यंत साधूचा आशीर्वाद घराला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या इमारतीला पूर्णत्व येत नाही. हाच अनुवाद केलाय बहिणाबाईंनी. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा रचला पाया ज्ञान देवे, रचला बार कुमाई ललिता वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री संत केदारी महाराज राष्ट्र संत भगवान बाबा संत कृपा झाली इमारत फळा आली. घरावर संतांची कृपा दृष्टी असत जावी. त्यानं कौटुंबिक सौख्य नांदतं. तुकोबारायांची संतांची सेवा चालूच आहे. आपल्या भूमीचं वैभव असलेले प्रातस्मरणीय सद्गुरू संत केदारी बाबा हे आपल्या परिसराचं वैभव. केदारी बाबांची सेवा आयुष्यभर त्यांच्या जीवनात चालूच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती घडत राहणारच आहे. त्याच कृपेचं
तुका म्हणे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे त्या संतांची कृपा. मग हा परमार्थिक व्यावहारिक जीवनाचा वाटचाल होत 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 आज ह्या नूतन घरामध्ये त्यांची मुलं, त्यांचा परिवार, त्याचा प्रवेश आणि त्या प्रवेशाच्या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती. एक एक भजनी मंडळ थोर थोर आहेत, सगळे बसलेले ते सगळे टपके टपके आहेत. सेठ हे सगळे आमच्या परिसरातलं वैभव आहे. हाक मारली की 5-50 भजन्या सहज गोळा होतोय. हे तुकोबारायावरचं सगळ्यांचं प्रेम आहे. बसलेल्या ताई एका गावातले नाही, ते 25 गावचे लोक आहेत. असे टपके टपके आलेत सगळे. हे त्यांचं ऋणानुबंध आहेत सगळे आणि त्या ऋणानुबंधाची ही पावती आहे. तेव्हा सर्वांच्या वतीनं या नूतन ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने तुम्हाला धनधान्याची समृद्धी व्हावी, आयु आरोग्य संपन्न परमार्थिक आयुष्य शतायू तुम्हाला लाभावं आणि या घरामध्ये शांती समाधान सौख्य नांदावं, सगळं काही तुमच्या मनासारखं घडावं, तुमच्या नातवंडा पतवंडापर्यंत सगळा आनंदी आनंद असावा, या सद्भावना सगळ्यांच्या वतीने व्यक्त करून या घरावर केदारी बाबांची कृपादृष्टी सदैव राहावी एवढी केदारी बाबांना प्रार्थना करून कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर हरिभक्त प्राय मरवाडी भजनी मंडळ त्यांना साथ करतील. बाकीच्या गावाने सूर लावायचा. बहिणी म्हणे तुका झाला कळस म्हणा. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. तुका झाला से तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. भजन कर सावकाश, भजन करा सावकाश. ज्ञानदेव रचिन पाया, ज्ञानदेव रचिन पाया. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. ओ भारल देवालया,
विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरेवे देवा कुणी उत्तरे नाही विचारिला अधिकार फुला तुका म्हणी ज्ञानेश्वरा राखावया पैकी करा. ऐका ऐका, दोनच मिनिटाचा विषय आहे. आघाव परिवारातील एक सदस्य MBBS डॉक्टर झालेले आहेत, त्यांचा एक सत्कार घ्यायचा आहे. आणि पाहुणे मंडळी जुन्नर तालुक्यातून आलेली, त्यांचा एक छोटेखानी सत्कार घेऊन लगेच आरती होईल. तुकाराम महाराज 2 मिनटं मनोगत व्यक्त करतील. नंतर डॉक्टरांचं नाव सांगा, त्यांना बोलवा, त्यांचा सत्कार, पाहुण्यांचा सत्कार. रामकृष्ण हरी. खरंच महाराजांनी आज संत कृपा झाली, इमारत फळ आली. सर्व पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमची अने बरा दिसत असे. आज जरी एवढी कार्यक्रमाची शोभा वाटत असेल तरी हे सर्व तुमच्या कृपेचं वैभव आहे. आज कुठल्याही टाईमला महाराजांना हाक मारली, मी ज्या टाईमला महाराजांना हाक मारली त्या टाईमला महाराज हजर झाले. कधीही सर्व आणि हे भजनी मंडळ आहेत, मांडवा भजनी मंडळ, हे सर्व आता सर्वांचे नावं घेत बसले म्हणजे नाही आता, पण सर्व राजेभाऊ असतील, जमदाग्नी, बाप्पाजी महाराज, वाल्मिकराव, भास्कर महाराज आहेत, वृक्षराज महाराज आहेत, माऊली आहेत, शिशुराम आहेत, जगन्नाथराव आहेत, वर्षिकेत, आरोन, लिंबाजी महाराज, हे तर काय आमचे सावलीचे आहे, शिवदास महाराज, दत्ता महाराज आहेत, मनोहर महाराज आहेत, आमचे चाटे महाराज आहेत, ओमकार महाराज चाटे, माऊली आहेत, डाबीकर माऊली सुद्धा आले, श्रीहरी महाराज ते पाठीमागं कधी सोय बापको सर्व श्री श्रीहरी काय ते आहे ना, श्रीहरी सर्व जीवा, तसं आहे. आणि यामध्ये विशेष आणखी बरं म्हणजे आमचे आळंदीहून परममित्र गोविंद महाराज पिंपळे हे आळंदीहून आलेले आहेत या ठिकाणी. आणि त्यांच्यासोबत एकनाथ महाराज पालशिंगणकर, त्यांचे नातू माऊली महाराज जगताप हे सुद्धा पालशिंगणहून आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आमच्यावर अत्यंत प्रेम केलं, सुखदुःखात सुद्धा कुठल्याही गोष्टीत कधीही या ठिकाणी आम्हाला विसरले नाहीत. या पारगावून आमचे मंडळी आलेले आहेत, त्यांचा सत्कार, संभाषेठ यांचा सत्कार आमचे हरिभक्तपरायण पाटलोबा महाराज हे सत्कार करतील. ते नारळ उपर नदीत लहान त्या तिथं उपर मधले बाहेर आण, तिथं बाहेर ठेवले या सेट. तिथं बाहेर ठेवले, तिकडे खिडीपाशी इथं ठेवलेत ना, इकडे आण पाठी मागून. दिसायला व्यक्ती लहान आहे पण विचारांनी महान आहे. महाराज आदर्श घ्यावा यांचा. या माणसांनी, या व्यक्तीने गावाला, कुठल्याही गावामधून, त्या गावामधून एकही लेकरू जरी म्हणलं आम्हाला हा सरपंच पास नाही, तरी यांनी सांगितलं की राजीनामा देईन मी. एकही लेकरू म्हणलं तर, माणूस सोडून द्या, एकही लेकरू म्हणलं तर 1 रुपया न खर्च करता सरपंच करून गावाने बिनविरोध आणि स्वतःचे 60 लाख रुपये गावाकरता खर्च केलेत. आज त्यांची सरपंचाची, ग्रामपंचायतीची कॅबिन म्हटलं तर मुख्यमंत्र्याची कॅबिन तशी नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे आज 200 माणसं दररोज कामाला असतात. एक वेळ त्यांची मुलाखत घ्यायला मीडियावाले आले, मीडियावाल्यांनी आणि त्यांच्या वडिलांना विचारलं असतं एवढी माणसं तुमच्याकडे काम करतात, तुमच्याकडे उत्पन्न काय कडे, त्यांनी जे उत्तर दिलं ते महत्त्वाचं आहे.
त्यांनी सांगितलं मला किती मिळतं आणि किती उरतं याचं महत्त्व नाही, पण माझ्याकडे एवढे 200 लोक जगतायत, पोट भरतायत, हे विशेष माझं आहे. म्हणून या ठिकाणी एवढी विचारानं महान महत्वाची शक्ती व्यक्ती आहे. आणि त्यानंतर शेठ काय नाव, प्रशांत महाराज, प्रशांत शेठ या, प्रशांत शेठचा सत्कार करतील. दुसरे विकास चव्हाण या, सचिन डुकरे या पुढे. ही मंडळी कुठेही महाराज आणि स्वतःचा गुळाचा कारखाना 2.5 कोटीचा प्रकल्प उभा केलेला आहे महाराज यांनी, या शेठनी. त्या भागात शास्त्रीचं कुठेही कीर्तन असू द्या, जुन्नर भागामध्ये शेठ हे सर्व मंडळी हजर असतात महाराज. आणि बाकीच्या सप्ताहाला गावाला गेल्याच्या नंतर महाराज हे लोक आम्हाला फक्त येताना बोलावतात, सप्ताहाला येतात जाताना, म्हणजे कुठपर्यंत आलात कुठपर्यंत आलात, पण गेल्याच्या नंतर कोणी फोन करत नाही. पण ही मंडळी पोहोचलात का, गेलात का, कुठपर्यंत गेलात, पोहोचती करतात. एवढी प्रेम आमच्यावर ही मंडळी करतात. मी अत्यंत ऋणी आहे आणि या सर्व भजनी मंडळाचा मी ऋणी आहे. सर्व या ठिकाणी महाराज माझ्यावर एक खूप आहे. सर्व म्हणजे मांडवा भजनी मंडळ आहे, जिरेवाडी आहे, ननंद भजनी मंडळ आहे, इंदपवाडी आहे, सावरगाव आहे, डाबी आहे, बघा तांदळवाडी आहे, तांदळवाडी आहे. हे सर्वच महाराज मंडळ आले, डाबी आहे, सर्वच या ठिकाणी गावातले भजनी मंडळांनी साथ दिली, त्यांचंही मी अत्यंत ऋणी आहे. आणि महाराजांचं तर काय आहे, जन्मोजन्मी मी ऋणी आहे. आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण माऊली महाराज जगताप यांचा सत्कार करतील. हरिभक्तपरायण गोविंद महाराज पिंपळे या, आळंदीहून आले महाराज. गोविंद महाराज आणि डॉक्टर संत कृपा झाली, इमारत फळाली. आज या ठिकाणी नवीन इमारतीचं आणि या ठिकाणी वास्तुपूजन आहे. या घराला 4 पिढ्यांची वारकरी परंपरा आहे. कारण वारकाला निमंत्रण जरी द्यायचं असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं देवाचं घर. मग मानादेव, तुकाराम देव, त्र्यंबक देव आणि आताही 2-3 देव हे घरी आलेले आहेत. पण आणखीन मला वाटतं की या घरामध्ये आणखीन, काल महाराज वडील वारले तर बामणानं सांगितलं काहीतरी सोडा, म्हणलं काही सोडण्यासारखंच काही नाही, धरलंच काही नाही, कारण तोही वारसा माझ्याकडे आहे. त्यांना तिथं मी सांगितलं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, एवढंच सोडीन की कुठल्याही प्रकारचा कुणाचा मत्सर माझ्याकडून होणार नाही. अशा प्रकारचं हे वारसा चालत आलेलं घर आहे. आणि या घरामध्ये प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, म्हणून वैद्यकीय व्यवसायामध्ये MD ची रँक ही भारतामधून असते. आणि त्या रँकमध्ये काही महत्वाच्या अंकामध्ये पवन बालासाहेब आघाव यांची या ठिकाणी तो मेडिसिन मध्ये काम करत आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर तुकाराम महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादांची गरज आहे. त्याचबरोबर लिंबा महाराज आणि तुकाराम महाराजांवर प्रेम करणारी जी काही मंडळी आहे, या मंडळीच्या हस्ते या मुलाचा सत्कार आहे. पण सत्कार हा तुकाराम महाराजांच्या आधिपत्याखाली आहे. म्हणून लिंबा महाराज आपणही यावं आणि महाराजांनी
पवन पुढे. म्हणून या मुलाचा या ठिकाणी सत्कार आहे, डॉक्टरचा सत्कार आहे. या सत्काराच्या पाठीमागे एक कारण आहे. देव, धर्म आणि राष्ट्र याची सेवा या चाहत्याहून घडली पाहिजे. आणि दुःखी माणूस त्याला अगोदर कळला पाहिजे. अशा प्रकारचा आशीर्वादपर महाराजांनी या ठिकाणी सत्कार केलेलाच आहे. पण ऐका, आणि यानंतर आणखी विशेष म्हणजे महत्त्वाचं आहे, मी एस ब्रेक के बाद म्हणजे का ठेवलं आहे तुम्ही म्हणाल हिपरगा राहिला का काय असं समजू नका गुरुजी बरं का. म्हणजे विशेष आमचे इंजिनियर साहेब आहेत, मधु गुरुजी, हिपर घेऊन मंडळी आलेली ती अत्यंत प्रेम करणारी मंडळी आहेत, यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे बरं का. मधु गुरुजी या या, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं बरं का. आणि प्रशांत तट्टू हे या कार्यक्रमाबद्दल थोडे 2 शब्द विचार व्यक्त करतील. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज आगाव यांच्या वास्तू शांतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं तर आम्ही काल परवा या भागामध्ये येण्याचं नियोजन केलं होतं, परंतु तुकाराम महाराजांचा 3 दिवसापूर्वी संभाजी शेठ यांना फोन आला की माझ्या वास्तूची नवीन वास्तू बांधलेली आहे, त्याची वास्तुशांती आहे आणि या कार्यक्रमाचं आपण छोटंसं निमंत्रण समजून माझ्या वास्तुशांतीसाठी तुम्ही यावं अशी मी विनंती करतो. त्यांनी आमच्या जुन्नर तालुक्याचे माजी उपसभापती शिवाजीराव चव्हाण यांनाही फोन केला होता, परंतु त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं त्यांनी सांगितलं की संभाजी शेठ हे येतील. आणि संभाजी शेठने त्यांना शब्द दिला होता का मी तुमच्या वास्तुशांतीसाठी 100% हजर राहील. कारण आमच्याकडे 5/11 ते 13/11 या कालावधीमध्ये सुवर्ण महोत्सव आहे. श्री कालभैरवनाथ महाराजांचा मोठा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आहे. आणि ही महाराज मंडळी सर्व आमच्याकडे 40-45 वर्षापासून या सप्त्याची सेवा करतात. आणि ही सेवा करत असताना या महाराजांवरती असलेलं सर्व गावकऱ्यांचं प्रेम, या सर्व गावकऱ्यांचं निमंत्रण घेऊन आज आम्ही लिंबाजी महाराज असतील, तुकाराम महाराज आगाव असतील, त्याचप्रमाणे आता खुशालबाई यांनाही भेटून आलेलो आहे. आणि रात्री आम्ही सहज बसल्यानंतर महाराजांना एक कॉल केला की आम्हाला बीडला यायचंय, परळीला यायचंय, तर कोणत्या मार्गे आले पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराज आगाव यांना माहीत नव्हतं की आम्ही आज या वास्तुशांतीसाठी उपस्थित राहणार आहे. फक्त तुकाराम शास्त्री महाराजांना माहीत होतं की आम्ही येणार आहे. महाराजांना इथं गाडी लावल्यानंतर समजलं की संभाजी शेटे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आगाव महाराजांची एक इच्छा होती की तुम्ही सर्व मोठ्या व्यक्तींचे कार्यक्रम वारंवार करत असता, परंतु त्यांच्या प्रेमापोटी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि सर्व येथील गावातील सर्व ग्रामस्थांना आमच्या सप्ताहाचं निमंत्रण देतो. आणि महाराज आमच्या सप्ताहासाठी 40 वर्षापासून येतात. याही वर्षी ते पहिल्या दिवसापासून उपस्थित राहणार आहेत. तरी आपण महाराजांबरोबर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी महाराजांबरोबर आमच्या सप्ताहासाठी यावं असं मी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि महाराजांनी या नवीन वास्तूची उभारणी केलेली आहे. या वास्तूबद्दल महाराजांनी सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराजांना त्यांच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो. रामकृष्ण हरी. आणि यानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहेत, वकील साहेब आहेत, आमचे दराडे साहेब आहेत, वायरमॅन साहेब आहेत, सर्व या ठिकाणी सर्व क्षेत्रातील जेवढे आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी मी सर्वांच्या अत्यंत चरणी विनम्र अभिवादन करून सर्वांनी भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. यानंतर सर्वांना भोजनाची तयारी आहे. बोला.
झाली समाधान तुमचे देखील शरण आता उठावी से मनाई सुरवाडी तुका म्हणे भोगीला निवारीला लागाता उठावी से आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळते पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाही काळी उभासने बळी प्रेम सप्रेम आरती गोविंद शिव बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंदा नामा म्हणे केशवाचे देखोनी राहिलो तटस्थ आरती ज्ञान राजा महाकैवल्यचे आलो परिज्ञान हिताने कोणी अवतार महाकैवल्यचे प्रगट वे बोले विश्वा ब्रह्म केले राम राघवे सागरात पाषाण झालेले दशक गोपास्या काय राखव्या राघुलीचे ब्रह्म तुका झाले काय राखव्या आणि पाहिण रूप तुझे प्रेमे आनंदी आनंद पूजन भावी व्यापका जनार्दन सकळ देवादिदेवा मानुभवा चक्रधरा विश्वंभरा पादा सहस्रकरा कमलनयना कमलापति अवतारका धरिता अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवके नंदना तुकाला लोटांगणी करीतसे विनवणे सकल देवादिदेवा आनंदा मानुभव कुंडली कवर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अंकराचा वारा लागुराजा नामामने त्याचा वेग मागणे देवचा प्रत्याय संताच निर्भेती उदारतो ज्ञानदेव तुकाराम